नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे. शेतकरी बांधवांनो, आपण रोज कापूस बाजार भावाचे अपडेट जाणून घेत असतो. पण मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात. आज आहे 19 जानेवारी 2026, वार आहे सोमवार. आज बघूयात कोणत्या मार्केटमध्ये काय मिळाला आजचा कापूस बाजार भाव. शेतकरी मित्रांनो, सावनेर बाजार समितीमध्ये 3,500 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 7,900 भेटला. सर्वसाधारण देखील 7,900 भेटला आणि जास्तीत जास्त देखील 7,900 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव आज आपल्याला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी नवीन असेल तर चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीमधील कापूस बाजार भाव जाणून घेऊयात. ती बाजार समिती आहे अमरावतीमध्ये कापसाची आवक ही घटलेली आहे. फक्त 75 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 7,900 भेटला. सर्वसाधारण दर 8,000 भेटला आणि जास्तीत जास्त 8,100 रुपये प्रति क्विंटल हा अमरावती या मार्केटमध्ये मित्रांनो आज रोजी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, पाठोपाठ आपण जर बघितलं तर कापूस बाजारभावामध्ये सध्याच्या घडेल तर मंदी येताना आपल्याला दिसत आहे. जो बाजारभाव 8,800 पर्यंत गेला होता, पण आज तो 8,100 रुपये प्रति क्विंटलने आपल्याला पाहायला मिळत आहे. देऊळगाव राजामध्ये जर बघितलं तर 1,200 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 7,950 भेटला. जास्तीत जास्त दर 8,150 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. मित्रांनो, ही होती देऊळगाव राजामधील कापूस बाजार भावाची अपडेट. सर्वसाधारण बाजारभाव हा 8,050 रुपये प्रति क्विंटल हा देऊळगाव राजा या मार्केटमध्ये सरासरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, त्यानंतर आपण पुढील बाजार समिती जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या. घाटंजी मार्केट आहे. 2,900 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव हा 7,750 भेटला. सर्वसाधारण दर हा 8,100 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,275 रुपये प्रति क्विंटल घाटंजी या मार्केटमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. घाटंजी मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त म्हणजे भरपूर आज कापसाची आवक झाली. 2,900 क्विंटल कापसाची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुढील मार्केट बाजारभाव आहे काटोल. 94 क्विंटल कापसाची आवक झालेली आहे, म्हणजे आवक ही घटलेली आहे. कमीत कमी दर 7,500 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8,100 रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, रोज आपण कापूस बाजारभावाचे अपडेट देतोय. शेतकरी असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. मित्रांनो, जी रोजची अपडेट आपण येणार आहे ते आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करणार. शेतकरी मित्रांनो, कापूस विक्री करता येता अगोदर थांबा. आजूबाजूचं मार्केट नक्की बघा, तरच आपला कापूस मार्केटला न्या. शेतकरी मित्रांनो, नक्की आपला फायदा त्यामध्ये होणार आहे. हिमायतनगर आहे. 32 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 7,000 भेटला आणि सर्वसाधारण दर 7,500 भेटला आणि जास्तीत जास्त जो आहे तो देखील 7,500 रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर या मार्केटमध्ये आज 19 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, हिमायतबागमध्ये जर बघितलं आवक ही पूर्णतः घटलेली आहे, म्हणजे 32 क्विंटल फक्त कापसाची आवक झालेली आहे. मित्रांनो, आपण रोज आपली जी आहे तर आपण नक्की रोज व्हिडिओ तर बघतच जा, पण आपल्या नक्कीच व्हिडिओमधून तुलना करून ज्या मार्केटमध्ये जास्त बाजारभाव मिळतो आहे त्या मार्केटमध्ये कापूस घालण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून आपला त्या म्हणजे कापूस क्विंटलमागे नक्की आपला फायदा होणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण रोज वेगवेगळे मार्केटमधील वेगवेगळे भाव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे निश्चितच आपला फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हिंगणघाटमध्ये जर विचार केला तर 5,500 क्विंटल कापसाची आवक झालेली आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त 8,295 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव हिंगणघाट या मार्केटमध्ये भेटला. सिंधी सेलूमध्ये जर बघितलं तर 1,600 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 8,110 रुपये प्रति क्विंटल भेटला आणि जास्तीत जास्त दर 8,315 रुपये प्रति क्विंटल आपल्याला भेटलेला आहे. सर्वसाधारण दर 8,250 रुपये प्रति क्विंटल आहे. मित्रांनो, आपण ही देखील सिंधू सेलूमध्ये देखील कापसाची आवक ही जेमतेम आहे, पण आपण बऱ्याच दिवसापासून बघतोय की कापूस बाजारभाव म्हणजे थांबलेला आहे. मित्रांनो, नक्कीच रोजची या ठिकाणी भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.